कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपला नवीन ब्लॉग मी स्वागत करतो. एके आणि के सतीश ठाकरे. आता आम्ही निघालोय आता जस्ट आम्ही हाऊस सिन्नर टोल नाक्यावरती आणि आम्ही निघालो आता शिर्डीला जाण्यासाठी. आता वाजले रात्रीचे 2 आणि आमचा मित्र आहे जो इथं राहतो त्याला आम्ही 5 मिनिटं भेटायला थांबलो होतो. तर आता आम्ही निघतो शिर्डी. चलो लेट्स गो गाइस. ओम साईराम. जय साईराम. अर्धा वाजता झोपला. तू पुढे बघून गाडी चालव आमचा येऊ दे ना. तर मित्रांनो आता पोहोचलोय फायनली शिर्डीमध्ये आणि रात्रीचे सुनसान शिर्डी आपली. हे बघा मित्रांनो आता आम्ही पोहोचलो आहे पण गेट उघडणार 4 वाजता आणि आम्ही 4ला मध्ये जाणार आहे आणि काकड आरती वगैरे करणार आहे. त्यात उद्या गुरुवार आहे, गुरुवारची आम्हाला आरती भेटणार काकड आरतीची मस्त की आणि एकदम भारी दर्शन वगैरे घेऊन आम्ही 6:30 वाजता बाहेर येणार आहे. आता आम्ही चाललो गरम गरम मस्त चहा मारण्यासाठी. अरे कार्तिक भाई थंड वाजते. कार्तिकचं जॅकेट मी चोरला मित्रांनो. देसी आदमी नो ठंड. डर आहे जिम कराय. लोकल आहे मित्रांनो. गर्दी ना म्हणजे गर्दी म्हणताय तुम्ही आताच घुसून जा. लाईनीत नंबर चालू आहे फक्त मधले गेट वगैरे सगळे बंद आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आता घुसले तर तुम्हाला जास्त गर्दी लागणार नाही, मग दर्शन तुमचं लवकर होईल. तर आम्ही चहा वगैरे मारतो मस्त की चहा पितो हे की नाही. आता आम्ही चहा प्यायला जातोय साईबाबाच्या नगरीमध्ये. ये दिल्ली के लोंडे को लेके हम शिर्डी. बोलो जय साईराम. जय साईराम. शहर में खोले हम बोलो सीताराम. मित्रांनो फक्त दुःख यायचं असणार आहे. आम्ही मध्ये जाऊ दर्शनाला ते ब्लॉग मी दाखवू शकत नाही कारण मोबाईल कॅमेरा नॉट अलाउड, काहीच अलाउड नाही. तर मध्ये आम्ही ते दाखवू शकत नाही फक्त. एनी अपडेट? एनी अपडेट? नहीं भाऊ बोलले तीच पूर्व दिशा. ओके नो अपडेट. कपाल मिळालाय ना. इकडे क्या कर रहे हो भाऊ तुम? हम साई बाबा की नगरी में आए हैं अभी. अच्छा भाई. साईची आपुलकी. तो भाई ये क्या फैशन है आपका? या आप यहाँ ये बताइए, आप यहाँ अपना बॉडी शो अप करने आए हैं? परम निवृत्ति ये कपड़ा है हमारा. कपड़ा है तो आप फुल भी पहन सकते थे. गोपाल भाई ने फुल पहना है, भाई ने फुल पहना है, मैंने भी फुल पहना. आपने ये क्या? श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. बोलो ओम साईराम. ओम साईराम. जय साईराम. या जागेवर दुपार राहायला जागा भेटत नाही. आता पा आम्ही चहा प्यायला गेलो तर मध्ये एक गवती चहा भेटतो खूप जोरात, पण तो चालून येतो सकाळी 5 वाजता उडत इथं चहा भेटतो. झाडाचं बनवलेलं ना म्हणते पक्षी हंस. हंस एक डाल. मित्रांनो आता आम्ही घुसतो दर्शनासाठी मध्ये. चहा वगैरे पिऊन झालाय मस्त. मित्रांनो हे बघा आपली ब्लॅक ब्युटी ब्लॅक पॅन्थर जो की पहिल्यांदा शिर्डीला आणली आहे मी आणि इच्छा होती खूप दिवसाची गाडी शिर्डीला घेऊन यायची. मागच्या ऋषीसोबत आली, ऋषीची गाडी आणली होती, आज माझी गाडी आणली फायनली. मध्ये गेलो बाबाकडून थोडा प्रसाद वगैरे गाडीसाठी घेऊन येईल. हार भेटला तर एकदम चांगली गोष्ट होईल. पण जाऊ शिर्डीला पाय लागली गाडीचे, मला खूप आनंद झाला. तर मित्रांनो झालं तर आम्ही मस्तपैकी कपडे वगैरे बदलले, रेडी वगैरे झालो मी जाण्यासाठी आता. आणि गाडीत सर्व वस्तू ठेवून चाललो आहे. कॅमेरा पण आता आम्ही डायरेक्ट दर्शन करून तुम्हाला डायरेक्ट सकाळी भेटू. मित्रांनो झालं फायनली दर्शन आणि आता दर्शन करून बाहेर आलोय. हे बघा आता पूर्ण शिर्डी चालू पण झालेलं आहे आणि आता वाजले डॉट 6:30 वाजले. 6:30 पर्यंत आम्ही दर्शन करून बाहेर आलोय. इतकं भारी दर्शन झालं. गुरुवारच्या दिवशी असं दर्शन म्हणजे एकच नंबर दर्शन झालं आमचं. आणि फक्त आम्ही 2-3 गोष्टीपासून नाराज आहे ते सांगतो आम्ही तुम्हाला. त्या गोष्टीनंतर थोडं सांगू आम्ही. पण आमचं दर्शन एकच नंबर झालं. एक नंबर गुरुवारी दर्शन होणं म्हणजे एकदम ते पण एवढं भारी. एवढं भारी. अरे तो मधला चहा पिऊ रे. हे बघा मित्रांनो शिर्डीचे रस्ते काय ना काय रे गोपाल. रात्री 12ला बंद होतं दुकान, परत सकाळी 5ला उठलं. परत सकाळी चालू झालं. एकदम 5 वाजता उघडले मित्रांनो. 5 वाजता श्री साईबाबा समाधी मंदिर परिसर आम्ही जाऊन आलो मित्रांनो. पण मध्ये कॅमेरा मोबाईल अलाउड नव्हता, तिथलं दर्शन वगैरे घेऊन आलो आम्ही. मित्रांनो श्री साई प्रसादाकडे ही लाईन बघा कुठल्या लँग्वेजमध्ये. इथं नाही पूर्ण शिर्डीमध्ये प्रत्येक ठिकाणी ते बघा. तुम्ही कुठलाही बोर्ड बघा, प्रत्येक बोर्डवरती त्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. हे बघा हे बोर्ड बघा. ही गोष्ट अजिबात आवडली नाही आपल्याला, काहीच नाही. म्हणजे आपले देवस्थान, आपले महाराष्ट्रातील देवस्थान यांच्या पाठ लावायच्या लँग्वेजमध्ये काही गरज नाही. हा तिकडचे भक्त जास्त आहे म्हणून आता आपले लोक बालाजीला जातात. हाय तिथं मराठी पाठ आहे नाही आहे. हे बघ प्रत्येक बोर्डवर त्यांच्या लँग्वेजमध्ये मेन्शन केलं आहे, काही गरज नाही ना.
चांगलं असेल का? चांगला असेल साईबाबाजी इथं आले मग काही ना काही टेस्ट करायला हवं. तर बॅक साईडला आलोय. आमचं दर्शन वगैरे झालं, आम्ही फिरून करून बॅक साईडला आलोय. परत मुख दर्शन घेऊ आम्ही आता. तो बाय तो का मराठी घेतो नाही रे मित्र. आम्ही आता 2 रुपयावाली कॉफी पितोय जी सेवेत आहे साईबाबांच्या आहे. एक नंबर कॉफी साईबाबाची. प्रसाद येतो 2 रुपयात काय पाहिजे मित्रांनो. सेवा, साई सेवा. मित्र मुखदर्शन पण चालू आहे इथनं. पण आता आम्ही चाललो आहे द्वारकामाईच्या दर्शनासाठी. श्री सावडी ओम साईराम. द्वारकामाई जायचं मित्रांनो दर्शनासाठी. मित्रांनो आमचे दर्शन वगैरे झाले. आता तिकडे द्वारकामाई वगैरेचे. आता आम्ही आलो इकडे. आम्हाला कुपन भेटले का नाश्त्याचे प्रसादाचे की प्रसाद भेटतो कुपनवरच्या. तिकडे चाललो आहे तर ते कुठे सापडत नाही. अरे इकडे तिकडे फिरू राहिलो आम्ही. येऊन झालं बरं वाटलं केव्हा छान. आम्ही साईंच्या नगरीत आलेलो. ओम साईराम. छान मित्र. आम्ही निघणार पण मग म्हटलं फोटो काढायचा राहून गेला. तर फक्त फोटो काढायला आलो होतो. फोटोशूट वगैरे झाली. आता निघतोय तर म्हणजे इकडं दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता खूप फिरलो शिर्डी नगरीमध्ये. आता निघण्याची वेळ झाली आहे. फोटोशूट पण एकदम व्यवस्थित झालं आहे. थांबण्याला पण फोटो वगैरे व्यवस्थित घेऊन टाकला आहे. आणि आता फायनल निघतो तर डायरेक्ट नॉनस्टॉप नाशिक. कारण कार्तिकला सुट्टी नाही. तर कार्तिकला सोडावं लागेल मला. आता वाजले 9. आम्ही रात्री 2 वाजता 3 वाजता किती वाजता पोहोचलो. 2:30ला पोहोचलो. तर आता निघतोय. खूप टाईम आम्ही स्पेंड केला शिर्डीत फिरलो वगैरे पण. चलो लोंडे बिस्लरी घ्या. हां हां एवढं क्रॉस करतोय. केले मारे बनवले आहे नाही झाडाचं हान्स वगैरे. रात्री कसा दिसतो रोड. आता दिवसा बघ कसा दिसतोय. मित्र घरी चालू रिटर्नला आणि सगळे झोपले बघा. सगळे झोपले. 2 मागं झोपले. हा झोपलाय. मी एकदा ड्राईव्ह करतोय गाडी चालवतोय. आणि त्यात मी पण रात्रभर जागा आहे. म्हणजे आम्ही सकाळी उठलेलो आहे. मी सकाळचं दिवसभर काम करून रात्रभर ड्राईव्ह करून शिर्डीत जाऊन न झोप घेता सगळे झोपले आणि चाललो आता. मित्रांनो फायनली पोचलो घरी नॉनस्टॉप गाडी डायरेक्टली. जाम झालो. सगळे झोपलेले होते. आत्ता उठले मी एकदम अरे बापरे. तर मित्रांनो झाली आमची ट्रिप संपली. फायनली आम्ही शिर्डी रिटर्न आलो. रात्री गेलो. आणलाय मित्रांनो. आता आम्ही प्रसाद वाटते मला प्रसाद. चला मित्रांनो कशी राही ट्रिप. एकदम एक नंबर एक नंबर एक नंबर. आता कसं मित्रांनो उठलो जस्ट नाव. कारण झोप नव्हती तुम्हाला माहिती. रात्रभर ड्राईव्ह वगैरे करून आणि काल पण झोप नाही. त्याच्यामुळे तब्येत बिघडल्याने वाटते मला. थोडं सर्दी घसा जाम झालेला आहे. अचानक गारवा खूप वाढला आहे. मध्ये खूप गार वारा सुटला आहे. बहुत त्याच्यामुळं होऊ शकते किंवा रात्री मी थंड पिलं होतं ड्राईव्ह करताना वगैरे. त्याच्यामुळं झालं असेल काही सांगता येत नाही. आय होप. आणि हां मी तुम्हाला हे सांगत होतो की शिर्डीची कोणती गोष्ट आवडली नाही आम्हाला की आम्ही मध्ये गेलो दर्शनाला. ते कुठले आंध्र प्रदेश तमिळनाडू कुठले लोक होते ते. इतकी विचित्रपणा चालू होता. त्यांच्या बाया काय एकदम अशा उड्या मारत्या सगळ्या रांगी वगैरे तोडून. ते माणसं काय पळताय एकदम घाणेरडा विचित्र प्रकार चालू होता. म्हणजे तो प्रकार पण असं दर्शन जायची इच्छाच नाही झाली. अशी एकदम म्हणजे गर्दी आणि एकदम विचित्रपणा करता पळताय. जसं पुढं कोणत्यानं 1-2 कोटी रुपये भेटणार होते. तो पहिला पोचणार होता. अशी एकदम विचित्र माहोल होता. तो आम्हाला कोणालाच आवडला नाही. मग ते दर्शन भेटणार. दर्शन घ्यायचं सगळ्यांना भेटणार. सगळे आले दर्शनपर्यंत जाणार. बाबापर्यंत पोचणार आहे. दर्शन भेटणार आहे. आणि त्या घाणेरडापणा चालू होता. अक्षरशः तर रांगा म्हणजे पार त्या बाया उड्या मारताय. ते माणसांसोबत उड्या मारतात. एकदम लहान पोर एकदम पोर खेळ आणि एकदम काय ओरडा चालू आहे. चंद्रचंद्री एकदम घाणेरडं चालू होतं. म्हणून ते आम्हाला आवडलं नाही. आम्ही एकदम निवांत दर्शन आम्ही एकदम सगळ्यांना पुढं जाऊन दिलं. आम्हाला जसं जसं रात्र हळूहळू आम्ही गेलो दर्शन घेतलं. एकदम भारीनं बाहेर आलो. आय होप तुम्ही व्लॉग एन्जॉय केला असेल. व्लॉग आवडला असेल की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय गाईज.